शेती आपण करत असताना शेतीमध्ये अनेक बाबीच्या अडचणी असतात. शेती लक्षपूर्वक करावं लागते, अनेक पद्धतीने करावं लागतं. शेती करत असताना शेतीमध्ये गाईचं देशी गाईचं अनमोल महत्त्व आहे. देशी गाईचं गोमूत्र अतिशय महत्त्वाचं आहे. देशी गाईच्या गोमूत्र आणि शेणाचा उपयोग सेंद्रिय शेती किंवा आपली साधी शेती करत असताना पारंपरिक अतिशय महत्त्वाचा आहे. गाईचं अनमोल महत्त्व आहे शेती उत्पादन आणि शेतीमध्ये. गाईविना शेती अधुरी, गाईविना शेती यशस्वी, वैभव, समृद्धी नाही. तर आपल्याला देशी गाईच्या गोमूत्राचा अतिशय फायदा आहे आणि ही आता आमची सेंद्रिय शेती आहे. देशी गाईचं गोमूत्र असं पिवळे पानं पडले तरी त्याच्यावर देशी गाईचं लिंबाच्या कडुलिंबाच्या ढाळ्यानं गोमूत्र शिंपडायचं, आपोआप ते कमी होईल रोग. तर आता तुम्हाला दाखवतो देशी गाईचे गोमूत्र फवारल्यामुळे कळी, फूल, शेंगा किती आहेत बघा, आणि चालूच आहे कळी, फूल, शेंगा. ही सेंद्रिय शेती आहे देशी गाईच्या ह्याच्यामध्ये. बघा हे शेंगा, फूल किती आहे. तर देशी गाईचं किती महत्त्व आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. बघा हा प्लॉट पूर्ण देशी गाईच्या गोमूत्राची फवारणी केल्यास भरपूर शेंगा येतात. सोयाबीन असो, तूर असो, उडीद, मूग असो, कळी जास्त निघते, फूल जास्त निघतं, शेंगा जास्त लागतात आणि उत्पादनं भरपूर प्रमाणात होतं. तर रोग पडो न पडो, फूल, चट्टा, कळी याच्या पिरियडमध्ये पिकावर देशी गाईचं गोमूत्राची फवारणी करायची आणि सेंद्रिय शेतीत उत्पादनात वाढ बघा. फॉलो करा पेजला, व्हिडिओ शेअर करा. अतिशय महत्त्वाची माहिती.